श्रीकांत शिंदे फाउंडेशनची चौकशी करण्याची संजय राऊत यांनी मागणी केलेली आहे। संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचं पत्र लिहिलेलं आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप हा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तात्काळ ईडी आणि सीबीआय कडे देऊन गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी सुद्धा संजय राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। चेतन सावंत आपले प्रतिनिधी थेट मुंबईतून आपल्या सोबत आहेत। चेतन, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि ही मागणी केलेली आहे। काय म्हटलंय त्यांनी सविस्तर या पत्रामध्ये? खरं तर आपण पाहिलं असेल त्या पत्रामध्ये म्हणजे ज्या पत्र लिहिलंय त्या पत्राला जो स्वरूप घेतला आहे पत्र जे आहे या पत्राचं मुख्य कारण असं आहे की ठाण्यातील नितीन सातपुते हे ज्येष्ठ वकील आहेत। या वकिलांनी ठाण्यातील धर्मादाय आयुक्तांकडे ही तक्रार केली होती की श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे जे सध्या गाजावाजा सुरू आहे यांचे जे कार्यक्रम सुरू आहेत या कार्यक्रमासंदर्भातील अहवाल किंवा या कार्यक्रमातील आर्थिक व्यवहार कसे आहेत याची माहिती धर्मादाय आयुक्तांकडे आहे का या संदर्भात त्यांनी तक्रार केली होती। मात्र त्याच्यावर कोणतेही उत्तर अजून भेटलेलं नाही। त्याला अनुसरून संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिलेलं आहे। त्यांनी देखील या संदर्भातली माहिती मागितली आहे। खरं तर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत इर्शालवाडीत जी दुर्घटना झाली होती तिकडच्या गावाचे पुनर्वसन असेल किंवा तिकडच्या मुलांना दत्तक घेणं असेल, त्याचबरोबर गणपतीत कोकणवासियांसाठी मोफत सोडलेल्या एसट्या असतील, त्याचबरोबर मोफत उपचार असतील, असे जे ठाण्यात मोठमोठे उपक्रम राबवले जातात यासाठी लागणारे जे पैसे आहेत यासाठी लागणारा जो खर्च आहे हा व्यवहार आर्थिक व्यवहार कसा होतो या संदर्भातली माहिती अद्यापही पुढे आलेली नाही आहे। त्यामुळे थेट संजय राऊत यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित 500 ते 600 कोटींची ही मनी बरोबर। त्यामुळे आता चेतन या पत्रानंतर काय प्रतिक्रिया येतात हे आपल्याला बघायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।